प्रश्न पहिला, कोणता देश पहिल्यांदाच वायमर ट्रायंगल डिप्लोमॅसी मध्ये सहभागी झाला? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 2, अमेरिकेने ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक कुठे राबवला आहे? तर त्याचं उत्तर आहे सिरियामध्ये. प्रश्न 3, इंटरसेक 2026 कुठे आयोजित केले जात आहे? तर ते दुबई येथे आयोजित केले जात आहे. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता प्रश्न चौथा पाहूया. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या? तर त्याचं उत्तर आहे मेघालय उच्च न्यायालयाच्या. प्रश्न 5, सिद्धरामय्या कोणत्या राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याचे. प्रश्न 6, अपिडा ने त्यांचे प्रादेशिक कार्यालय कुठे उघडले? तर त्याचं उत्तर आहे रायपूर येथे. प्रश्न 7 पाहूया. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव 7व्या क्रिटिकल मिनरल्स मंत्रिस्तरीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कुठे गेले होते? तर त्याचं उत्तर आहे वॉशिंग्टन डीसी येथे. प्रश्न 8, सांझा शक्ती नावाचा संयुक्त लष्करी नागरी फ्युजन सराव कुठे पार पडला? तर त्याचं उत्तर आहे पुणे इथे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. प्रश्न 9, 2026च्या राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 75 किलो वजनी गटात कोणी विजेतेपद पटकावले? तर त्याचं उत्तर आहे लवलीना बोरहेगन यांनी. प्रश्न 10 पाहूया. डीआरडीओने स्वदेशी बनवलेल्या टॉप अटॅक क्षमतेच्या MPATGM ची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 11, ट्राय सर्व्हिसेस सिनियर डे परेडची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे 5वी आवृत्ती. प्रश्न 12, कोणत्या भारतीयाला नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इटलीने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे श्रीनिवास डेम्पो यांना. प्रश्न 13 पाहूया. अहमदाबाद मध्ये कोणत्या देशाचे मानद वाणिज्य दूतावास जाहीर करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे जर्मनी. प्रश्न 14, SCORP भारतातील पहिले पाय असलेले मोबाईल मॅन्युप्युलेटर कोणाद्वारे विकसित केले गेले? तर त्याचं उत्तर आहे एक्सटेरा रोबोटिक्स यांच्याकडून. प्रश्न 15, विकसित भारत युवा संवाद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 16 पाहूया. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज म्हणून विराट कोहलीने कोणाचा विक्रम मोडला? तर त्याचं उत्तर आहे कुमार सांगकारा यांचा. प्रश्न 17, 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामा पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे हेमनेट या चित्रपटाला. प्रश्न 18, चित्रपट निर्माते जबीर जलसी यांनी कोणत्या चित्रपटासाठी जगातील सर्वात मोठा AI चित्रपट पुरस्कार जिंकला? तर त्याचं उत्तर आहे लिली या चित्रपटासाठी. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याला 2025 चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे स्वाती शांताकुमार यांना. प्रश्न 20, कोणत्या राज्यात अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यातील. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.